चिमुरड्यांवरती 15 दिवसात वारंवार अत्याचार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढलाय। त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्त भागाला जवळपास 1 इंच इजा झाली आहे। गेल्या 15 दिवसात वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे। 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली होती। तसंच या प्रकरणात शाळा प्रशासनाने कमालीचा हलगर्जीपणा दाखवलाय। शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचं दिसून आलंय आणि तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची साधी भेटही घेतली नाही। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, अत्यंत गंभीर आणि धक्कादायक तेवढीच डोळे उघडणारी बाब समोर आली आहे। काय अपडेट्स आहेत या संदर्भात? प्रज्ञा, नक्कीच बदलापूर प्रकरणात सरकारने नेमलेल्या समितीचा एक निष्कर्ष अहवाल समोर आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने म्हटलेलं आहे की या पीडित महिला जी मुलगी आहे तिच्यावरती एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे। कारण त्या एकूणच वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्या ज्या ठिकाणी वेदना झालेल्या आहेत त्या ठिकाणी 1 इंचाची जखम आहे, यावरून ते निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अक्षय शिंदे हा कुणाच्या रेफरन्सने त्या ठिकाणी त्याची पार्श्वभूमी न तपासता त्याला ठेवण्यात आलं होतं। विदाऊट आयडी तो कशा पद्धतीने आणि कुणाच्या सहमतीने शाळा परिसरात फिरत होता हा देखील निष्कर्ष समोर ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात हे संपूर्ण प्रकरण हाताळताना शाळा प्रशासन कुठेतरी कमकुवत ठरलेलं आहे। जेव्हा घटना घडली त्यावेळी शाळेने पोलिसांना इन्फॉर्म करणं गरजेचं होतं, मात्र तसंही कुठला प्रकार घेण्यात किंवा घडलेला नाहीये। 48 तास त्या ठिकाणी वाट बघण्यात आली होती। त्याचबरोबर तक्रारीनंतर शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाहीये आणि पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास का लागले असा देखील सवाल उपस्थित केलेला आहे। याच एकूण प्रकरणावरनं काल आपण जर पाहिलं तर SITने शाळा प्रशासनावरती देखील गुन्हा नोंदवलेला आहे। हेच निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवण्यात आले। त्यामुळे शाळेची एकूणच बाजू कुठेतरी कमकुवत आहे आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचा निष्कर्ष हा एकूणच या अहवालातनं काढण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे आणि शाळेतल्या एकूणच जे ट्रस्टी बोर्ड आहे त्यावरती ही कारवाई होण्याची शक्यता आहे या एकूणच अहवालावरून। प्रज्ञा, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।